करमाळा नगरपालिका नगराध्यक्षपदाचा आज जो आहे तो पदभार स्वीकारलेला आहे। यामध्ये जे आहे ते करमाळा शहर विकास आघाडी प्रथमच यावेळी या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरली होती। यामध्ये जे आहे ते करमाळा शहर विकास आघाडीच्या मोहिनीताई सावंत या ज्या आहेत त्या नगराध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे। त्यांनी आज पदभार स्वीकारलेला आहे। आपल्याबरोबर मोहिनीताई सावंत आहे। ताई, काय सांगाल, आपण आज पदभार स्वीकारला आहे, काय पहिली प्रतिक्रिया असणार आहे? पदभार स्वीकारला आहे त्यामुळे जबाबदारी खूप वाढली आहे आणि करमाळा शहराचा विकास करण्यासाठी आव्हाने खूप आहेत। ताई, काय सांगाल, आज आपण पूर्ण शहरामध्ये देखील याचे पदयात्रा काढत हा पदभार स्वीकारला आहे। सामान्य नागरिकांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत। यावेळी भारतीय जनता पार्टीचे जे नूतन नगराध्यक्ष होते त्यांनी देखील सत्कार केला आहे। बाकी जरा कशा पद्धतीने आपलं कामकाज चालणार आहे? विरोधक असतील, कसे असतील, किंवा कसा काय असणार तुमचा अजेंडा? विरोधकांना म्हणजे सर्वजण आम्ही एकत्र मिळून करमाळा शहराचा सर्वांगीण विकास करणार आहोत। आपण पाहतोय की अगदी कुटुंबातील तुमचे पती देखील नगरसेवक आहेत, तुमच्या जाऊबाई पण नगरसेवक आहेत। एका कुटुंबातील 3 आज नगरपालिकेमध्ये या खुर्चीवरती विराजमान आहात, कसं वाटतंय? आमच्या कुटुंबातील 3 जण खुर्चीवर विराजमान आहोत, त्याच्यामुळे आमच्या कुटुंबावर सर्वात जास्त जबाबदारी पडली आहे आणि ते आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करू। नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी त्यांचे पती देखील आपल्याबरोबर आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने आता हा विजय साकार झालेला आहे? पुढे देखील करमाळा शहराच्या विकासाबाबत आपल्याबरोबर आव्हान असणार आहे, कशा पद्धतीने ते सोडवलं जाणार आहे? सर्वात महत्त्वाचं, करमाळा शहरातील सर्व नागरिकांनी सर्वसामान्यांनी हा विश्वास ठेवलेला आहे, त्याच्यामुळे खूप जबाबदारी वाढलेली आहे। करमाळा शहरातील सर्व नागरिकांच्या मूलभूत सुविधा देण्यावर जास्तीत जास्त भर दिला जाईल। नक्कीच आपण पाहतोय की या विजयानंतर जे आहे ते सर्वसामान्यांच्या मोठ्या प्रमाणात ज्या आहेत त्यांच्यावरती जे जबाबदारी वाढलेली आहे ते देखील मूलभूत प्रश्न जे करमाळ्यातील आहेत सर्वसामान्य न्याय देण्याचा प्रयत्न जो आहे तो आमच्या माध्यमातून केला जाणार, अशी प्रतिक्रिया जी आहेत ते नूतन नगराध्यक्ष ते आहेत यांनी यावेळी दिलेली आहे। शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।